नमस्कार, अश्विनी अन्नपूर्णा किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत. आज आपण मस्त अशी अजिबात तेलकट न होणारी अतिशय कुरकुरीत आणि खमंग कोथिंबीर वडीची रेसिपी पाहणार आहोत. ही कोथिंबीर वडी आपण थोडीशी वेगळ्या पद्धतीने आणि अतिशय सोप्या पद्धतीने बनवणार आहोत. रोल न बनवता किंवा आपण याचं जे मिश्रण आहे ना पातळ न करता मस्त अशी ही कोथिंबीर वडी तयार करणार आहोत. जे अगदी बॅचलर असेल किंवा पहिल्यांदाच जरी ही कोथिंबीर वडी ट्राय करणार असेल ना तरी ही परफेक्ट जमणार आहे. तर हे पहा, कोथिंबीर वडी जरासुद्धा तेलकट झालेली नाही, मस्त अशी खमंग आणि खुसखुशीत दिसत आहे. चला तर मग वेळ न घालवता लगेचच आपल्या रेसिपीला आपण सुरुवात करूया. रेसिपी नेहमीप्रमाणेच अगदी साधी, सिंपल, सोपी आहे. त्यामुळे तुम्हाला नक्कीच आवडणार आहे. तर त्यासाठी रेसिपीला एक लाईक जरूर करा. तर सगळ्यात अगोदर पण आता कोथिंबीर वडीसाठीचं एक वाटण तयार करून घेऊया. त्यामध्ये एक 5 ते 6 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे. आता ही किती तिखट हवी आहे त्यानुसार मिरचीचं प्रमाण तुम्ही कमी किंवा जास्त ठेवू शकता. लसूण घेतलेला आहे आणि आलं घेतलेलं आहे. आता यामध्ये ना थोडंसं पाणी टाकून घेऊया आणि आपल्याला याची थोडीशी पातळ अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे. थोडीशी जाडसर असली तरीही चालेल किंवा एकदमच फाईन पेस्ट झाली तरीही चालेल, काहीच हरकत नाही. त्यानंतर एक अख्खी गड्डी मी इथे कोथिंबीर घेतलेली आहे आणि हिवाळ्यामध्ये ना कोथिंबीर किंवा इतर पालेभाज्यासुद्धा भरपूर स्वस्त असतात आणि त्यातली त्यात कोथिंबीरसुद्धा अगदी 10 रुपये गड्डीने भरपूर मोठी गड्डी आपल्याला मिळते. आणि हिवाळ्यामधल्या ज्या पालेभाज्या आहे ना खायलासुद्धा तितक्याच टेस्टी आणि पौष्टिकसुद्धा असतात. आता इथे मी कोथिंबीर छान स्वच्छ करून घेतलेली आहे आणि स्वच्छ धुवून घेतलेली आहे. नेहमी लक्षात ठेवायचं आहे, कुठलीही पालेभाजी आहे ना कापण्याच्या अगोदर स्वच्छ धुवायची असते. कापल्यानंतर ना त्यातले जे भरपूर पोषक घटक म्हणजे विटॅमिन बी, विटॅमिन सी हे पाण्याबरोबर धुवून निघून जातात आणि धुतल्यानंतर ना कोथिंबीरसुद्धा काळी पडते. तर त्यासाठी काय करायचं, जेव्हा आपण गड्डी साफ केली ना त्यानंतर लगेचच धुवून घ्यायची आहे. तर मी ही गड्डी स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि बारीक आपल्याला कट करून घ्यायची आहे. तर आता एका मोठ्या परातीमध्ये काढून घेतलेले आहे. जे आपण हिरव्या मिरचीचं वाटण तयार करून घेतलेलं होतं ते टाकून घेऊया. आता बऱ्याच जणांना ही कोथिंबीर वडी थोडीशी अशी झणझणीत हवी असते. तर त्यासाठी ना इथे तुम्ही लाल मिरची पावडर थोडी वाढवू शकता किंवा हिरव्या मिरचीचं प्रमाण तुम्ही इथं थोडंसं वाढवू शकता. आता ही कोथिंबीर वडी मस्त अशी हलकी फुलकी पोकळ व्हावी याकरता 3 चमचे मी पांढरे तीळ घातलेले आहे. 1 चमचा ओवा घातलेला आहे, कारण आपण यामध्ये बेसन घालणार आहोत. बेसनाचा कुठलाही पदार्थ तुम्ही जेव्हा बनवणार असाल ना त्यामध्ये ओवा जरूर वापरायचा आहे. आता ह्यामध्ये हळदही घातलेली आहे, धने पावडरसुद्धा घातलेली आहे. जे काही कुठले तुमच्याकडे सुके मसाले तुमच्याकडे असेल ते तुम्ही यामध्ये घालू शकता. आता सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे इथे मी लाल मिरचीचं जे प्रमाण आहे ना थोडं कमी ठेवलेलं आहे, कारण हिरव्या मिरच्या मी थोड्या जास्त घेतलेल्या होत्या. जर झणझणीत हवी असेल तर लाल मिरची तुम्ही इथे वाढवू शकता. त्यानंतर इथे मी पाव चमचा हिंग, चवीपुरतं मीठ आणि 2 चमचे आपल्याला तेलाचं मोहन घालायचं आहे. आता हे सगळे जिन्नस एकजीव करायच्या अगोदर यामध्ये मी 4 चमचे म्हणजे पाव वाटी आपल्याला तांदळाचं पीठ घालायचं आहे. तांदळाच्या पिठामुळे ना मस्त अशी कुरकुरीत ही आपली कोथिंबीर वडी तयार होणार आहे. ही कोथिंबीर वडी थोडीशी नेहमीच्या कोथिंबीर वडीपेक्षा थोडी वेगळी आहे, कारण आपण याचं मस्त असं पीठ मळून त्याचे गोळे तयार करून करत आहोत. कारण बरेच जण ही कोथिंबीर शिजवून त्यानंतर बेसन पिठाचं पातळ मिश्रण टाकून वडी बनवतात, परंतु आपण ह्यामध्ये ना बेसन पीठ जे आहे ना हे असं सुकंच घालणार आहोत. आता एक गड्डीसाठी किती बेसन पीठ आपल्याला लागणार आहे ते मी तुम्हाला इथे सांगते. सुरुवातीला थोडं थोडंच घालायचं आहे. अंदाज घेत घेत आपल्याला हे पीठ मळायचं आहे आणि पाणी आपल्याला यामध्ये अगदी कमीत कमी लागणार आहे. अगदी साधारणतः 3 ते 4 चमचे म्हणा किंवा पाव वाटी एवढंच पाणी आपल्याला हे कोथिंबीरीचं जे पीठ आहे मळण्यासाठी लागणार आहे. साधारणतः इथे मी 3 वाटी बेसन पीठ यामध्ये थोडं थोडं करून घातलेलं आहे. आता अगदीच 2 ते 3च चमचे पाणी मला हे पीठ भिजवण्यासाठी लागलेलं आहे, कारण कोथिंबीर आपण अगोदर स्वच्छ धुवून घेतलेली होती आणि त्यामध्ये थोडंसं पाण्याचा अंश राहिलेलाच होता. त्यामुळे यामध्ये मला अगदी कमीत कमी पाणी लागलेलं आहे. तर हे पहा, अशा पद्धतीचं मी पीठ मळून घेतलेलं आहे. आता ना याचे मी छोटे छोटे गोळे तयार करून घेणार आहे, किंवा तुम्ही अगदीच लांबडा गोळा बनवला ना तरीही चालेल. परंतु असे गोळे मी का केले, कारण तळायलाही खूप सोपं जातं, कट करावं लागत नाही. बऱ्याचदा आपण रोल बनवतो त्यावेळेला काय होतं, रोल व्यवस्थित कट होत नाही किंवा चुरा होतं. तर त्यासाठी ना असे गोळे तयार करून घेतले की अगदी वाफवल्याच्या नंतर लगेच छान असे तळायला सुद्धा सोपे, म्हणजे अगदी सुटसुटीत अशी ही पद्धत मी तुम्हाला इथे दाखवलेली आहे. तर गोळे बनवायला सुद्धा काही वेळ लागलेला नाही. हाताला गोळे बनवायच्या अगोदर थोडंसं तेल लावायचं आहे, म्हणजे गोळेसुद्धा छान असे तयार होतात. तर संपूर्ण गोळे आता मी तयार करून घेणार आहे आणि त्यानंतर आपल्याला वाफवायचे आहे. तर ही जी कोथिंबीर वडी आहे ना, अगदी तुम्ही प्रवासात सुद्धा सोबत घेऊन जाऊ शकता. 5 ते 6 दिवस आरामात टिकते.
संपूर्ण गोळे तयार करून झालेले आहे. इथे माझ्याकडे ही स्टीलची चाळण आहे, त्यालासुद्धा तेलाने ग्रीस करून घेते आणि त्यामध्ये हे जे आपण गोळे तयार करून घेतलेले आहे कोथिंबीर वडीचे, ते आपण ठेवून घेऊया. याला कोथिंबीर वडी न म्हणता आपण कोथिंबीरीचे गोल वडे म्हणू शकतो किंवा याला अजून काही तुम्हाला इतर नाव सुचवायचं असेल तर ते मला नक्की सुचवा. तर संपूर्ण जे गोल वडे आहे ते मी आता ह्या प्लेटमध्ये ठेवून घेतलेले आहे. आता वाफवून घेऊया. तर पाणी मी अगोदरच उकळवून घेतलेलं आहे. एक 10 ते 12 मिनटं मध्यम गॅसवरती आपल्याला हे छान असे वाफवून घ्यायचे आहे. छान वाफले गेले की आपले जे कोथिंबीर वडी म्हणा किंवा कोथिंबीरीचे जे वडे आहे ते इथे तयार होणार आहे. एक 10 ते 12 मिनटं झालेले आहे. मस्त अशा वाफल्या गेलेल्या आहेत. तुम्हाला इथे दाखवते हे जे गोळे आहेत ना मस्त असे वाफलेले आहे. चेक करून पाहूया. टूथपिक घालून आपण एकदा चेक करून पाहूया. आतमध्ये पीठ जर लागलं नाही, क्लीन निघाली खाली, तर समजायचं छान व्यवस्थित शिजले गेलेले आहे. जर थोडंसं चिकट जाणवत असेल तर अजून एक 5 मिनटं याला तुम्ही वाफवून घेऊ शकता. त्यानंतर आता हे जे गोळे आहेत ना हे पूर्णपणे थंड करून घ्यायचे आहे आणि त्यानंतर तळायचे आहे. आता थोडेच इथे मी तळून घेणार आहे आणि बाकीचे फ्रीजमध्ये ठेवून देणार आहे. वाटेल तेव्हा तुम्ही हे तळून खाऊ शकता. तर मस्त असे गोल्डन ब्राऊन रंगावर येईपर्यंत आपल्याला हे तळायचे आहे. तर हे पहा रंग तर अगदी अप्रतिम आलेला आहे. आणि तळताना ना तेल जे आहे ना हे मीडियम गरम ठेवायचं आहे. जास्त कडकडीत तेलामध्ये तळू नका, नाहीतर हे व्यवस्थित तळले जाणार नाही. जर तुम्हाला असं वाटत असेल हे आतून कच्चे राहतील तर त्यावेळेला तुम्ही जे वडे आपण तयार केलेले आहे ना त्याचे 2 भाग करून जरी तळले ना तरीही चालेल किंवा असे तर तळले जातातच. कमी ते मध्यम गॅसवरती तळले ना आतून सुद्धा हे व्यवस्थित छान असे तळले जातातच. जर तुम्हाला असं वाटलंच की मधून व्यवस्थित तळले गेले नाही तर त्यावेळेला 2 भाग करून सुद्धा तुम्ही हे तळू शकता. तर थोड्याफार प्रमाणामध्ये इथे मी हे जे वडे आहेत ना हे तळून घेतलेले आहे. तर हे पहा ना अजिबात कुठेही तुम्हाला हे तेलकट दिसणार नाही. अजिबात हे वातट चिवट होत नाही. अतिशय खुसखुशीत हे वडे होतात. नक्की तुम्ही ही रेसिपी ट्राय करून पहा आणि कसे झाले ना ते कळवायला मला अजिबात विसरू नका. आता ही रेसिपी पाहत तुम्ही जर इथपर्यंत आलाच असाल चॅनलवर, जर तुम्ही माझ्या नवीन असाल, चॅनल अजून सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. त्या बाजूचे जे बेल आयकॉन आहे ते सुद्धा प्रेस करा, म्हणजे जेव्हाही माझे नवीन व्हिडिओज येतील ते तुम्हाला सगळ्यात अगोदर पाहायला मिळतील. ही रेसिपी तर तुम्हाला आवडलीच आहे, त्यासाठी तुम्ही लाईक तर करणारच आहे, परंतु त्या लाईकसोबत एक छोटीशी कमेंटसुद्धा द्या, जेणेकरून मला अजूनच नवनवीन आणि युनिक रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करायला प्रोत्साहन मिळेल. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच काही नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.